काङ्क्षन्तः कर्मणां सिद्ध्यै इजन्त इह अश्विनी, देवताः। एक मिनिट अश्विनी, आपण प्रार्थनेने सुरुवात करू, मग आपण हम्म. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं। हरिः ओम्। 12वा 12व्या श्लोक। श्लोकापर्यंत आपण आलो होतो, 4थ्या अध्यायातल्या. तर 12वा श्लोक म्हणू, गीताईचा श्लोक म्हणू आणि मग सुरू. काङ्क्षन्तः कर्मणां सिद्ध्यै यजन्त इह देवताः क्षिप्रं हि मानुषे लोके सिद्धिर्भवति कर्मजा। जे कर्म सिद्धिवांछोनी यजती येथ दैवते मनुष्य लोकी कर्माचे पावती फळ शीघ्रते. आता मागच्या ह्याच्यामध्ये 11व्या श्लोकामध्ये जे म्हणलंय की जो ज्या भूमिकेतून माझ्याकडे येतो मी त्याला तसाच प्रतिसाद देतो आणि सगळेजण माझ्याचकडे येत आहेत. पण आता सेवप्राप्तीकडे जाणार, सगळेजण देवाच्याकडे जात आहेत, त्या मार्गावर आहेत, पण देव हवा म्हणून जाणारे खूप कमी आहेत, असा मुद्दा आपण बघितला होता. त्यांना सिद्धी म्हणजे वेगळंच काहीतरी वाटतंय. सिद्धी म्हणजे कर्मानी प्राप्त होणारं जे फळ, त्याला ते सिद्धी समजतायत. पण वास्तविक सिद्धी कुठली आहे, तर परमेश्वर प्राप्ती हीच खरी सिद्धी आहे. ते आपण बघितलं होतं 7व्या अध्यायामध्ये जे सांगितलं होतं, मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित यतती सिद्धही. तर ती जी सिद्धी आहे, हेच ते ज्ञानेश्वर महाराज जे अज्ञान म्हणतात ना, तेच की काय मिळवायचंय हेच माहिती नाहीये, कशाला सिद्धी म्हणायचंय हेच माहिती नाहीये. त्यामुळे मग आपण कुठे जातोय हे कसं कळणार? मग भलत्याच डायरेक्शनला जात जात त्या रस्त्यावर आहेत, पण पुढे जात नाहीये, तिथल्या तिथेच घोटाळतायत, परत परत तिथेच 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 त्या जन्ममरणाच्या चक्रामध्ये फिरतायत. आणि साधारणपणे आपण हेच बघतो की बाह्यतः जर आपण पाहिलं तर सगळीकडे परमार्थाचं पेव फुटलेलं दिसतं, की देव असे म्हणजे खूप लोक चित्कार मोठे मोठे उत्सव साजरे करत असतात, सण समारंभ खूप डामडौलात भपक्यात दिमाखात साजरे करत असतात. त्याच्याकरता खूप रोषणाई, खूप आरास, इतकी आरास करतात की त्यात देव सुद्धा दिसेनासा होतो. इतकी रोषणाई असते, इतका झगमगाट असतो, पण त्यात भक्तिभावाचा जो सोज्वळ प्रकाश असतो तो मात्र अगदीच मिणमिण असतो. तिथे भक्तिभाव सोडून बाकी सगळं असतं. लोक नाचतात. आता आपल्या गणपतीच्या मिरवणुका आपण बघतो, रात्र रात्र मिरवणुका चालतात, त्याच्यामध्ये लोक नाचतात. ती काय भक्तिभावानी नाचतात? काही जण वाद्यांच्या तालावरती नाचतात, काही मद्याच्या धुंदीत सुद्धा नाचतात. इतका वेळ नाचता यावं म्हणून मद्य घेतलेलं असतं. त्यामुळे तो ते पावित्र्य किंवा तो भाव नसतो. तेच चैतन्य महाप्रभू हे कृष्णाच्या प्रेमात, किंवा मीराबाई ही कृष्णाच्या प्रेमात दंग होऊन नाचत असे. ते नाचणं आणि हे मिरवणुकीतलं जे काही आपण प्रकार नाचण्याचे बघतो, त्याच्यामध्ये पावित्र्य, भक्तिभाव ह्याचा कुठेच आपल्याला काही मागमूस पण सापडत नाही. त्यामुळे सगळ्या उत्सवांमधून जे काही असं उत्साहपूर्ण आविष्कार दिसतो आपल्याला, त्याच्यामध्ये मनोरंजनाचा भाग जास्त असतो. आणि मनोरंजनाचा भाग जर त्याच्यातनं आपण वगळला तर जे काय बाकी उरेल तर त्याला देवप्रेम म्हणूया, असं जर आपण ठरवलं तर बऱ्याच वेळा ती बाकी ही शून्याकडेच जाईल. आता हे तर झालं उत्सव साजरा करण्याच्या बाबतीत. पण आता मार्च मध्ये मी मोहनादी चितळेंच्या भगवद्गीतेच्या प्रवचनांना जात होते. त्यातल्या एका दिवशी त्या असं म्हणल्या की हे जे तुम्ही सगळे येताय ना, कथा कीर्तन प्रवचनांना, ज्या म्हणजे असं अगदी आपलं की मी प्रवचनांना 7 दिवस गेले, एकही दिवस बुडवला नाही वगैरे वगैरे, त्याचाही कुठेतरी एक सूक्ष्म अहंकार आपल्याला व्हायला लागतो की बघा मी कशी चालली. पण ते सुद्धा तुमचं आध्यात्मिक मनोरंजन आहे, असं त्या म्हणल्या होत्या. म्हणजे मला असं धक्का बसला ते आध्यात्मिक मनोरंजन हा शब्द ऐकून. तो खर तर खूप टोचला. पण त्यांचं म्हणणं की तुम्ही निव्वळ मनोरंजन, आणि खरोखर बायका इतक्या नटून थटून येतात तिथे, गजरे घालून, हे करून ते करून, की त्या प्रवचनाला चालल्या आहेत का कुठे चालल्या आहेत असं वाटावं.
इतका सगळा माहोल वेगळा असतो. म्हणजे चांगलं नीटनेटकं जाण्याबद्दल काही नाही, पण मूळ तो जो हेतू असतो ना त्याला धक्का लागत असतो हे आपल्या लक्षात सुद्धा येत नसतं. तर त्यामुळे जोपर्यंत तुम्ही तुमची वैयक्तिक उपासना साधनेची जोड ह्या प्रवचनांना श्रवणाला देत नाही तोपर्यंत त्याच्यातून आध्यात्मिक मनोरंजनाखेरीज तुमच्या हाती काहीही येत नाही. तुम्ही इथे ऐकलं, नोट्स काढल्या, सगळं केलं, तिथून त्या हॉलमधून बाहेर पडता तर दुसऱ्या क्षणी तुमच्यावरचा प्रभाव निम्म्यापेक्षा कमी झालेला असतो आणि तुम्ही परत मूळ पदावर, हरदासाची कथा मूळ पदावर आलेली असते. तर तो प्रभाव कसा जास्त राहील ह्याच्याकडे लक्ष द्या, असं मोहनाताईंचं सांगणं होतं. म्हणून तर आपण जनरली चित्र वेगळंच बघतो की देवापुढे मोठमोठ्या रांगा लागलेल्या दिसतात, पण त्या कशासाठी असतात? ते बहुतेक जण काहीतरी ऐहिक फळाच्या प्राप्तीसाठीच मागायला आलेले असतात आणि इच्छा पुरवणारे म्हणून जे प्रसिद्ध देव असतात, दगडूशेठ हलवाईला नवस केला की असं होतं तसं होतं, तर त्या गणपतींच्या समोर तर फारच मोठ्या रांगा लागलेल्या असतात. किंवा कोणी पॉवरफुल बाबा महाराज की बाबा यांच्या पाया पडून आलं, त्यांनी सांगितलेले उपाय केले की असं होतं तसं होतं, देवांच्या पेक्षा जास्त रांगा तिकडे लागलेल्या दिसतात. पण हे सगळे भक्त काही देव मागायला आलेले नसतात, अध्यात्माशी त्यांचं काहीही घेणं देणं नसतं. ते फक्त आम्हाला काय हवं ते आम्हाला द्या अशी मागणी करायला आलेले असतात. आणि त्याच्यामध्ये काही लोक तर कुठलीच उपासना करत नसतात, पण मागतात मात्र खूप. म्हणजे उपासना काहीही न करता देवाकडे जाऊन मला हे दे ते दे खूप मागण्या करायच्या, असा काही काही भक्त असतात, ते सो कॉल्ड भक्तजन म्हणून. आणि काही असतात ते उपासना करणारे असतात, पण ते अशा आविर्भावात असतात की जणू काही आपल्या उपासनेची पूर्ण वसुली व्हायला पाहिजे. मी एवढं एवढं केलं, आता मला एवढं एवढं मिळायला पाहिजे, इतकी तो देवघेवीचा भाव त्याच्यामध्ये असतो. म्हणून या श्लोकामध्ये सांगतात की अशा लोकांना मुख्य परमात्मा त्यांच्या हाती काही लागतच नाही आणि त्यांनाही त्या परमात्मा मिळाला न मिळाला त्याच्यामध्ये काही स्वारस्य नसतं. आमची इच्छापूर्ती झाली तर देव छान, नाही झाली तर आम्हाला काही फरक पडत नाही, देवाचं काही घेणं देणं नाही, असं इथपर्यंत लोकांचं अज्ञान जे असतं ते त्याचं चित्रण थोडंफार प्रमाणात या श्लोकामध्ये केलेलं आहे. आता इथे म्हणतायत कांक्षंत कर्मणाम सिद्धीम यजन्ते इह देवता. पहिली ओळ आपण आता बघणार. कर्मणाम सिद्धीम कांक्षंत म्हणजे कर्माच्या फलाची इच्छा करणारे. आता इथे सिद्धीचा अर्थ आपण कर्माचं फळ असंच घेणार आहे, कारण हे नॅरो माइंडेड किंवा व्यावहारिक ऐहिकाची चिंता करणारे लोक कशा प्रकारे भक्ती करतायत त्याचं चित्रण आहे ना इथे. मागच्या ह्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की सिद्धी म्हणजे भगवंताची प्राप्ती, पण इथे कर्मणाम सिद्धी असा शब्द वापरलाय मुद्दाम, म्हणजे कर्माच्या फलाची इच्छा. तर त्या पदाने हे निर्देशित झालंय की कर्म करण्यामुळे सिद्धी प्राप्त होते असा आपला व्यावहारिक अनुभव आहे. आणि त्यामुळे त्या अनुभवामुळे आपला असा समज इतका दृढ झालेला आहे की कुठलीही गोष्ट मिळवायची असेल तर कर्म हे केलंच पाहिजे. म्हणजे ते इतक्या मर्यादेपर्यंत गेलंय की परमेश्वराची जरी प्राप्ती करायची असेल तरी सुद्धा ती कर्मानेच होते असा आपला दृढ गैरसमज होऊन बसलेला आहे. तर त्यामुळे इथे जो कर्म शब्द वापरलाय तो मुख्यत्वे करून उपासना कर्म अशा अर्थाने वापरलेला आहे. आता आपण बघितलंय की गीतेमध्ये दुसऱ्या अध्यायामध्ये सकाम वैदिक कर्मकांडांचा अगदी जोरदार निषेध श्रीकृष्णाने केलेला आहे. तर तिथे काय भूमिका होती की परमात्मा हा ज्ञानस्वरूप आहे, त्यामुळे त्याच्याकडे काही कामनिक प्राप्तीची मागणी करण्यामध्ये काही अर्थ नाही. पण हा विचार समजणारा आणि उमजणारे लोक खूप कमी असतात. प्रत्येकाला काहीतरी व्यावहारिक आणि कामनिक गोष्टींची पूर्ती हा आपल्या जीवनातला मुख्य उद्देश पुष्कळांचा असतो. ते त्या लोकांनी त्याला वाटा काय शोधल्या, इंद्र, अग्नी, वरुण अशा देवता. मग त्या देवतांची वेगवेगळ्या प्रकारांनी पूजा करायची, त्यांना उद्देशून यज्ञामध्ये आहुती द्यायच्या आणि मग त्यांना प्रसन्न करून काहीतरी आपल्यासाठी आपल्याला हवं असलेलं मोठं काहीतरी घबाड आपल्या पदरात पाडून घ्यायचं. तर आता आजकालच्या लोक म्हणतील की हो आम्ही कुठे आता काही, म्हणजे आता तो वैदिक काळ झाला, आम्ही काय असं यज्ञ कर्मकांड वगैरे करत नाही. पण सकाम यज्ञ थांबले, पण कामनिकता अजून आहे तथेच आहे ना, कामना आहेतच आणि त्या पूर्ण व्हाव्यात अशी जबरदस्त इच्छा सुद्धा आहे. मग याज्ञिक पद्धत सोडली आणि इतर वेगळ्या वेगळ्या पद्धती सुरू केल्या, पण करतायत इथून तिथून तेच.
निरनिराळे नवस करतायत, कोणी उपास तापास करतायत, कोणी कुठली व्रत वैकल्य करतायत, कोणी तीर्थयात्रा करतायत. अगदी आपण म्हटलं की देवाचं नामस्मरण, जप या जरी गोष्टी केल्या तर त्या आपल्याला कळतं की मी जप देवाच्या नावाचा केला, पण ह्या देवाशी संबंधित आहेत, पण देवासाठी आहेत का? देव मिळावा हा उद्देश त्याच्या पाठीमागे नाहीये. इतक्या इतक्या माळा करून मला मारुतीला प्रसन्न करून घ्यायचे किंवा गणपतीला प्रसन्न करून घ्यायचे, ते कशासाठी? तर मला काहीतरी ऐहिक मिळावी म्हणून. आणि गीता ह्याचा निषेध करते, सकामतेचा निषेध करते, फक्त वैदिक कर्मकांडांचा निषेध नाहीये. तुम्ही कुठलीही उपासना केली तरी त्या उपासनेच्या पाठीमागे कामनिक भूमिका ठेवणं, याला गीतेचा विरोध आहे. त्यामुळे बरीच लोक जरी फुशारकी मारत असतील की आम्ही काही कर्मकांड वगैरे करत नाही, तर याचा अर्थ असं नाही की ते देवाला काही मागत नाही, उलट खूप काही मागतात. अगदी साधा नमस्कार करताना सुद्धा काहीतरी मागणी ही असतेच, आणि ती सुद्धा देवाची नसून ऐहिक प्राप्तीची किंवा आमचं ऐहिक आहे ते सांभाळण्याची अशीच आपल्याला दिसते. आता थोडस 11व्या श्लोकाच्या संदर्भात 12वा श्लोक आपण जोडून जरा विचार करणार आहोत. 11व्या श्लोकात काय सांगितलं की भगवंत हा भक्ताच्या भावानुरूप त्याच्या मागण्या पुरवतो असं म्हटलं. आणि आता या श्लोकामध्ये म्हणतायत की कर्मांची फळं मिळावी या इच्छेने ऐहिकाची अपेक्षा असणारे, म्हणजे अर्थार्थी ज्यांना आपण म्हणू शकू, अर्थार्थी लोक हे जे परमात्म्याची उपासना न करता निकृष्ट देवतांची उपासना करतात असं इथे म्हणतंय. यजन्ते इह देवता कर्मणाम सिद्धीम कांक्षन्तः देवता यजन्ते. म्हणजे 11व्या ह्याच्यामध्ये परमात्म्याचा उल्लेख आहे आणि ह्या 12व्यामध्ये निकृष्ट देवतांचा उल्लेख आहे. तर आता काय फरक आहे या दोन्हीमध्ये, दोघांच्या उपासनेमध्ये आणि उपासनेची फळं मिळण्यामध्ये काय फरक आहे? तो फरक किंवा ती जी तुलना आहे ती रामसुखदासांनी फार सुंदर पद्धतीने केली. ते म्हणतात की ह्या ज्या इतर देवता आहेत ना त्या दुकानदारासारख्या आणि परमात्मा आहे हा पित्यासारखा. आता म्हणजे नेमका कसा? तर दुकानदाराला कसं आपण पैसे दिले की आपल्याला वस्तू त्याला द्यावीच लागते, आणि वस्तू घ्यायची असेल तर त्याला पैसे द्यावेच लागतात. तसं ह्या देवतांकडून काही मिळवायचं असेल तर यथासांग विधीपूर्वक काहीतरी जी काही पद्धत फॉलो करायची असेल ती करायला लागते, तरच त्या तुम्हाला पावतील. पण इथे भगवंत म्हणजे ज्याला परमात्मा आपण म्हणतो तो पित्यासारखा आहे. पित्याकडून आपल्याला एखादी वस्तू घ्यायची असेल तर आपल्याला काही पैसे वगैरे द्यायची गरज नसते, तरीही तो आपल्याला देतो. तसं भगवंताकडून आपल्याला काही हवं असेल तर कुठलं मूल्य देऊन त्याची असं म्हणजे लबाडी गांगुल चालन करण्याची गरज नसते. हा दुसरा मुद्दा. तिसरा आणि महत्वाचा मुद्दा असा आहे की समजा एखादा छोटा मुलगा एखाद्या दुकानात गेला आणि त्यांनी काहीतरी त्याला त्रासदायक होईल अशी वस्तू मागितली, समजा सिगारेट मागितली किंवा लायटर मागितला किंवा सुरी कात्री असं काहीतरी इजा होईल असं काही हत्यार मागितलं, तर दुकानदार हा विचार करणार नाही. मग म्हणतो हो पैसे आणलेत का कात्रीचे सुरीचे, ठीक आहे सुरी, चल जा. काड्यापेटी हवी आहे का, ठीक आहे, त्याचे पैसे इतके, पैसे दिले, काड्यापेटी दिली का विषय संपला. आता हा लहान मुलगा हा काड्यापेटीचा काय करेल, आणि त्याला भाजेल का, त्याला जखम होईल का या सुरीनी, हा विचार तो दुकानदार करत बसत नाही. तसंच ह्या ज्या निकृष्ट देवता असतात त्या त्या भक्तांचं जे काही तुमचं यथासांग जो सांगोपांग उपासना कर्म पूर्ण झालंय ना, तुम्ही जे मागाल ते देऊ. मग ते मिळाल्यानंतर तुम्हाला त्रास होणार आहे का तुमचं कल्याण होणार आहे ह्याच्याशी त्या देवतांचा काहीही संबंध नाही. तसं भगवंताचं नसतं. भगवंताकडे तुम्ही काय वाटेल ते मागितलं तरी भगवंत तुम्हाला तेच देईल जे तुमच्या हिताचं आहे. तुम्ही एखादी गोष्ट मागितलीत आणि जर ती तुमच्या हिताची नसेल तर भगवंत ती तुम्हाला देणार नाही. तुम्हाला वाटेल की काय मी भगवंताला एवढं मागितलं त्यांनी मला दिलंच नाही. ते दिलंच नाही कारण ते तुझ्या हिताचं नव्हतं. हे आपल्याला खूप अनेक वर्षांनंतर पुढे जाऊन जेव्हा आपण मागे वळून पाहतो आपल्या जीवनाकडे, तेव्हा कधीतरी ते आपल्याला लक्षात येतं. आलं तर सगळे एवढे वळून विचार करून बघतीलच असंही नाही की त्यावेळेला अमुक अमुक झालं आणि मला मेडिकलला ऍडमिशन नाही मिळाली, किती काळ दुःख केलं मी, किती काळ दुःख केलं.
पण आज असं वाटतं की बरं झालं, काय आपल्याला फार म्हणजे उलट बरंच झालं की नाही मिळाली. पण हे असं आपण जर विचार केला तर कळतं. तर मी एक उदाहरण देणार आहे की भगवंताची इच्छा ही आपल्या हितासाठी कशी असते. एपीजे अब्दुल कलामांच्या जीवनातील हा प्रसंग आहे. त्यांना आर्मीमध्ये आर्मी जॉईन करण्याची प्रचंड इच्छा होती आणि अत्यंत घरची गरिबी होती. तर जिथे ते आर्मीचं सिलेक्शन होणार होतं, बहुतेक ऋषिकेश का डेहराडून असं कुठेतरी ते होतं. तर तिथे त्यांना जायचं होतं. तर त्यांच्याकडे इतके पैसे नव्हते की त्यांनी आपल्या बहिणीकडे पैसे उसने पॉवर गेली ती माझ्याकडे. मी आता हा. हॉटस्पॉटने करते. हम्म. तर शिवानंदांनी त्यांना थोपवलं, आत्महत्येपासून परावृत्त केलं आणि विचारणं सुरू केलं की काय झालं. रेकॉर्डिंग ते बहिणीकडे पैसे मागण्यास तिथपासून बोलता परत. बर, हा तिथपासून सांग. हा. तर अब्दुल कलामांना ज्या ठिकाणी आर्मीचं सिलेक्शन होणार होतं तिथपर्यंत जाण्यासाठी सुद्धा पैसे नव्हते. तर त्यांच्या बहिणींनी स्वतःचे दागिने वगैरे गहाण ठेवून का काही विकून असे पैसे उभे करून त्यांना पाठवलं. आणि तिकडे गेल्यानंतर मात्र त्यांचं सिलेक्शन झालंच नाही. त्यामुळे ते अत्यंत निराश झाले की आता पुन्हा घरी परत जायला सुद्धा आपल्याकडे पैसे नाही. म्हणजे आपल्या बहिणीचे दागिने सुद्धा गहाण पडले आपल्या या हट्टापायी. तर काय आता आपल्या जीवनाचा पुढे काय होणार, काही आता आशेचा कुठलाच किरण दिसत नाही असं त्यांना वाटायला लागलं आणि ते आत्महत्याच्या विचाराने एका त्याच्याकडे निघाले, एका डोंगराकडे निघाले. तर तिथे स्वामी शिवानंद म्हणून त्यांना भेटले. त्यांच्या लक्षात आलं की काहीतरी वेगळ्या प्रकारे ह्या मुलाची विचारपूस केली पाहिजे. मग त्यांनी त्याला थांबवलं आणि त्याला विचारायला सुरुवात केली की का तू एवढा निराश झालायस. मी सांगितलं असं असं झालंय. तर म्हणजे मी एवढे सगळे प्रयत्न केले, सगळं सगळं केलं, तर असं कसं देवानी माझ्यासाठी म्हणजे मला त्याच्यात यश नाही दिलं. तर ते म्हणले की अरे, देवानी तुला हे यश दिलं नाही याचा अर्थ देवाला तुझ्याकडून अजून खूप मोठं कार्य करून घ्यायचंय. हे छोटं कार्य तुझ्यासाठी नव्हतं. एक सैनिक होणं हे तुझ्या आयुष्याचं इति कर्तव्यता नव्हती. म्हणून तुला खूप मोठं काहीतरी करायचंय. ते काय ते तू विचार कर, तुलाच ते उत्तर सापडेल. पण देवाचा नक्की हेतू त्याच्यामध्ये चांगलाच आहे, त्याच्याबद्दल जराही दुमत नाही. मी तुला पैसे देतो. मग त्याला ते आश्रमात घेऊन गेले, त्याला खायला प्यायला घातलं, त्यांना घरी द्यायचे पैसे दिले. आणि त्याच्यानंतर आपल्याला पुढे माहिती आहे की सगळी मिसाईल टेक्नॉलॉजी भारताची ही अब्दुल कलामांनी पुढे केवढी नावारूपाला आणली आणि त्याच्यामध्ये केवढी प्रगती केली. तर त्यांना तेव्हा जे फ्रस्ट्रेशन आलं होतं की मी हे मागितलं, मलाही मिळालं नाही, पण त्याच्यापेक्षा त्यांच्या हातून काय घडायचं होतं ते केवढं मोठं होतं. ते एक सैनिक झाले असते किंवा एखादा आर्मीतला ऑफिसर झाले असते, ह्याच्यापेक्षा ते सायंटिस्ट झाले आणि त्यांनी जे काही संशोधन केलं ते भारताला किती पुढे घेऊन गेलं म्हणजे आपल्याला माहिती नसतं. देवाची इच्छा ही आपल्या इच्छेच्या वर आहे आणि ती असायला हवी, तर त्याचं कारण ह्याच्यामध्ये आपल्याला कळतं. आता पुढची ओळ. क्षिप्रम ही मानुषे लोके सिद्धिर्भवती कर्मजा. या मानुषे लोके कर्मजा सिद्धी ही क्षिप्रम भवती. या मनुष्य लोकामध्ये कर्मापासून मिळणारे फळ लवकर प्राप्त होते. हा झाला फक्त साधा अर्थ. माधवानंद त्याच्यापुढे कंसात 2 शब्द ऍड करतात. असं वाटतं म्हणजे कर्मापासून फळ लवकर मिळतं मनुष्य लोकामध्ये. देवता याचा संदर्भ पहिल्या ओळीपाशी आहे. देवतांचं यजन केल्यामुळे किंवा देवतांना प्रसन्न केल्यामुळे कर्माचं फळ लवकर मिळतं असं मनुष्याला वाटतं. आता हे का, हे आता पुढच्या एक्सप्लेनेशन मध्ये तुम्हाला कळेल. पहिल्यांदा आपण ह्याच्यातले जे 2 महत्वाचे शब्द आहेत, क्षिप्रम आणि मानुषे लोक, त्याचा आधी विचार करू. मानुषी लोके म्हणजे मनुष्य लोकात असं स्पेसिफाय का केलंय.
इतर इतर लोकांच्या बद्दल काहीतरी असेल ना म्हणणं. मानुषे लोके असं स्पेसिफाय केले, तर इतर लोक कुठले? तर पहिली आपला विचार असा करूयात की स्वर्ग, लोक आणि नरक हे सुद्धा मनुष्य लोकाखेरीज इतर लोक आहेत. तर ह्या स्वर्गामध्ये किंवा नरकामध्ये हे शक्य नाही कर्मजा सिद्धी प्राप्त करणं. कारण काय की त्या भोगभूमी आहेत, त्या कर्मभूमी नाहीत. कर्माचा अधिकार हा फक्त मनुष्य लोकामध्ये आहे. नरकामध्ये आणि स्वर्ग लोकामध्ये फक्त पूर्वी केलेल्या कर्माचं फळ भोगणं तेवढंच आहे. नवीन कर्म तुम्ही करू शकत नाही. नवीन पुण्यकर्म केलं किंवा पापकर्म, काहीच पाप किंवा पुण्य काहीच करू शकत नाही. आहेत ते फळ भोगून पुन्हा आहेत. 9व्या अध्यायामध्ये या दृष्टीने त्यांनी 2-3 श्लोक सांगितले. त्रैविद्या मां सोम पापूत पापा यज्ञैरिष्ट्वा स्वर्गतिं प्रार्थयन्ते ते पुण्यमासाद्य सुरेंद्र लोकम अश्नन्ति दिव्यान् दिवि देव भोगान् ते तं भुक्त्वा स्वर्गलोकं विशालं क्षीणे पुण्ये मर्त्यलोकं विशन्ति एवं त्रयी धर्ममनुप्रपन्ना गतागतं काम कामा लभन्ते. काय होतं स्वर्गाच्या बाबतीत? स्वर्गात जायचे म्हणून इथे खूप यज्ञ वगैरे यज्ञयाग वगैरे करून स्वर्गात गेला. पुण्याचा साठा जो होता तो संपेपर्यंत तुम्ही तिथले भोग भोगाल. तो पुण्याचा साठा संपला की पुन्हा मनुष्य लोकामध्ये रवानगी परत आहे. त्यामुळे तुम्ही फक्त जाता पुन्हा मनुष्य लोकात येतात. पाप केली तर नरकात जाता, पुन्हा ती संपली की पुन्हा मनुष्य. म्हणजे हे तुमच्या ज्या कामना, क्षुद्र कामना आहेत त्या पूर्ण होऊन तुम्ही फक्त जात येत राहता. फायनल मुक्ती तुम्हाला मिळत नाही. फक्त मुक्तीचा अधिकार म्हणजे मुक्ती मिळवण्याकरता चांगलं कर्म, सातत्याने कर्म करण्याचा अधिकार हा फक्त मनुष्य लोकामध्ये आहे. म्हणून मनुष्य लोकाला कर्मभूमी म्हणतात. आता शंकराचार्य म्हणतात की इथे क्षिप्रम हा शब्द वापरलाय. क्षिप्रमचा अर्थ काय? झटकन. मनुष्य लोकात झटकन कर्मापासून फळ मिळतं. ह्याचा अर्थ इतर लोकांमध्ये पण कमी झटकन, थोडं सावकाश मिळत असलं पाहिजे. मग ते कुठले लोक? तर ते लोक म्हणजे इतर ज्या योनी आहेत, म्हणजे पशु, पक्षी, झाडं हे जे आहेत त्याही योनीमध्ये कर्माच्या फळाची सिद्धी मिळते, पण ती अत्यंत सावकाश मिळते. असं का? तर त्यांची बुद्धी तेवढी विकसित नाही. मनुष्याची बुद्धी विकसित असल्यामुळे कर्मापासून फळ मिळवण्याचे काहीतरी एक तंत्र त्यांनी विकसित केलंय, एक शास्त्र विकसित केलंय. तर तेवढी बुद्धीची झेप, त्यांची अंतःकरण हे अत्यंत सुमार दर्जाचं आहे. फक्त अत्यंत प्रगल्भ अंतःकरण, परिपक्व अंतःकरण बुद्धी ही माणसाला दिलेली आहे. ती पशूंना, पक्ष्यांना, वृक्षांना नाहीये. त्यामुळे ती तंत्रच ते विकसित करू शकतात की ज्याच्यामुळे त्यांना कर्माचं चटकन फळ मिळेल. पण अत्यंत विकसित बुद्धी आणि प्रगल्भ अंतःकरण असल्यामुळे मनुष्यानी विचार आणि प्रयत्न यांच्या साहाय्याने शास्त्र विकसित केले. आजच्या विज्ञानाचा विकास सुद्धा हे आपल्याला हेच सांगतो. आणि पूर्वी देखील यज्ञ संस्थेमधून असेच विविध प्रयोग करण्यात येत असत. पर्जन्य यज्ञ म्हणजे खूप काळ अनावृष्टी झाली असेल, दुष्काळ पडला असेल तर पर्जन्य यज्ञ करून पाऊस पाडायचा. किंवा पुत्रकाविष्टी यज्ञ, अशी काही उदाहरण आहेत की जी गोष्ट मिळत नाहीये ती या गोष्टी मिळवण्याचा हा एक मार्ग. हे मार्ग शोधण्याची बुद्धी ही माणसाला असल्यामुळे सुद्धा मनुष्य लोके क्षिप्रम कर्मजा सिद्धी भवती. तसंच मनुष्य लोकाचं अजून एक वैशिष्ट्य आणि ते म्हणजे वर्णाश्रमाप्रमाणे कर्म करण्याचा अधिकार सुद्धा मनुष्यालाच आहे. आणि या वर्णाश्रमाप्रमाणे कर्म करणाऱ्या लोकांना ही कर्मापासून मिळणारं फळ हे जास्त लवकर मिळतं. आता पुढचा जो श्लोक आहे तो याच मार्गातला आहे. चातुर्वर्ण्याबद्दल बोलणारा पुढचा श्लोक आहे. पण त्यांनी एक कारण दिलंय की हे मनुष्य लोके क्षिप्रम किमर्थम भवती. तर ठीक आहे, आता मनुष्य लोक बघितलं, क्षिप्रम बघितलं, पण एक गडबड त्याच्यामुळे होते मनुष्य लोकांमध्ये की त्वरित होणाऱ्या कर्मजन्य फलसिद्धीमुळे काय होतं की मनुष्य लोकांमध्ये कर्माची आसक्ती वाढते. कर्मांनी जी सिद्धी प्राप्त होते ती पटकन मिळाली हे ठीक आहे, पण ती काय कायमस्वरूपी टिकणार आहे का? नाही. कारण मुळात कर्मच कायमस्वरूपी टिकणार नाहीये. कर्माला आधी आहे, अंत आहे म्हटल्यानंतर त्याच्यापासून मिळणारी सिद्धी ही शाश्वत कशी असणार, ती कायमस्वरूपाची कशी असणार?
आणि म्हणून नाशवान कर्माचं फल सुद्धा नाशवानच असतं. पण कामना इतक्या तीव्र असतात मनुष्याच्या मनामध्ये की त्याची दृष्टी फक्त शीघ्र मिळणाऱ्या फळावरतीच असते. तो त्याच्या खरं बुद्धिवान असूनही त्याचा तो कामनेच्या आहारी गेल्यामुळे त्याला हे कळत नाही की कितीही जरी फळ मला चटकन मिळालं तरी ते तितक्याच चटकन माझ्या हातून जाणार सुद्धा आहे. त्याचा नाशवंतपणा जो आहे त्या फळाचा तो मात्र त्याच्या लक्षात येत नाही. आणि त्यामुळे विधीपूर्वक सांगोपांग केल्या गेलेल्या कर्माचं फळ हे देवतांकडून शीघ्र मिळत असतं असा विचार करून ते देवतांना शरण जातात आणि त्यांची आराधना करतात. मग कर्मजन्य फळाची इच्छा आली की लागलीच कर्मबंधन सुरू होतं. कारण सगळीच फळं ही आज कर्म केल्यावर उद्या मिळणारी नसतात. काही मी कितीही प्रयत्न केले तरी ती पुढच्या जन्मापर्यंत मिळत नाही. आणि मग परिणामी हे जीव वारंवार जन्मत आणि मरत जन्म मरणाऱ्या चक्रामध्ये अडकून पडतात. इथे उपदेश सारामधला दुसरा श्लोक आठवेल. कृतिमहो दधौ पतन कारणं फलम शाश्वतं गती निरोधकम. कृतिमहो दधौ म्हणजे कर्माच्या सागरामध्ये गटांगळ्या खाण्याचं कारण म्हणजे अशाश्वतम फलम, चटकन संपणारं फळ. फळाची एवढी आसक्ती असते पण ते एक फळ संपलं की तेच फळ परत हवं म्हणून परत दुसरं कर्म, मोठं फळ हवं म्हणून परत अजून जास्त कर्म. असं करत करत तुमची जी परमार्थाची गती असते त्याच्यामध्ये अडथळे येतात आणि तुम्ही कृती सागरामध्ये म्हणजे कर्माच्या सागरामध्ये गटांगळ्या खात राहता असा तो श्लोक. आता इथे देवता हा जो शब्द वापरलाय की त्याचा चिन्मयानंदांनी एक वेगळा अर्थ लावला. त्यांनी देवता या पदाचा अर्थ ज्ञानेंद्रिय असा लावला. तर देव या शब्दामध्ये द्यू असा धातू आहे. द्यू धातूचा अर्थ आहे प्रकाशण. मग ज्ञानेंद्रिय काय प्रकाशित करतात आपण बघितलंय. हा 3ऱ्या अध्यायातलाच जेव्हा श्लोक आपण बघत होतो. इंद्रिया आणि पराण्याहुरिंद्रिये परम मनः मनसस्तु परा बुद्धी योग बुद्धे परतस्तु सहा. त्यावेळेला आपण बघितलं इंद्रिय पराणी श्रेष्ठ आहेत कशापेक्षा विषयांपेक्षा. कारण का ती विषयांना प्रकाशित करण्याचं सामर्थ्य त्यांच्या अंगी आहे म्हणून. मग स्वामी असा अर्थ लावतात चिन्मयानंद की आपल्या या पृथ्वीतलावर प्रयत्नपूर्वक केलेल्या कर्मानं आपली ज्ञानेंद्रिय जेव्हा त्यांच्या विषयांच्या म्हणजे आपल्या जी इच्छित वस्तू असेल त्याच्या संपर्कात जेव्हा येतात तेव्हा फलप्राप्ती ही ताबडतोब होते. मग विषयी जीवन हे निकृष्ट सुखाचा, ह्या सगळ्यातल्या बऱ्याचशा सुख ही खूप तात्कालिक आणि कमी प्रतीची असतात. पण आपण त्याच्या मागे का लागतो तर ते कमी प्रतिकाराने आणि तुलनेने सोप्या मार्गाने सोपी असतात ते मिळवणं. म्हणून सर्वसाधारण मनुष्य हा सुख आणि समाधान हा विषयांच्या मध्ये शोधत राहतो आणि त्यामुळे नश्वर वस्तू मिळवायच्या आणि त्या उपभोगायच्या ह्याच्यामध्ये तो आपली बरीचशी आध्यात्मिक शक्ती आणि वेळ मनुष्य जन्मात मिळालेला वेळ शक्ती दोन्ही तो त्याच्यामध्ये खर्च करत राहतो. ज्ञानेश्वरीच्या ओव्या 71 ते 76 आहेत. काय करूया आपल्याकडे 4 मिनिटं आहेत. आपण ज्ञानेश्वरी तेवढी वाचून घेऊ म्हणजे हा श्लोक तरी पूर्ण होईल. ओवी क्रमांक 71 ते 76. मग नाना हेतू प्रकारे यथोचित उपचारे मानिली देवतांतरे उपासिती. मग नाना प्रकारच्या कामना मनात धरून योग्य विधी विधानांनी ते आपल्या आवडत्या अनेक देवदेवतांची आराधना करतात. तेथ जे जे अपेक्षित ते तैसेची पावती समस्त परी ते कर्मफळ निश्चित ओळखतू. मग त्यांचे जे जे मागणे असेल ते त्यांना लागतं पण ते सर्व केलेल्या कर्माचं फळ होय हे तू निश्चय करून जाण. इथे फार महत्वाचा आणि वेगळा विचार ज्ञानेश्वर मांडतायत. बरं वाचूनी देते घेते आणिक निभ्रांत नाही सम्यक एथ कर्मची फळ सूचक मनुष्य लोक. वस्तुतः एरवी येथे देणारा आणि घेणारा कर्माशिवाय निसंशय दुसरा कोणी नाही. या मनुष्य लोकी कर्मच काय ते फलदायक आहे.
आता हा विचार सांगितला, आता उदाहरण सांगतायत पुढच्या ओव्यामध्ये. क्षेत्री क्षेत्री जे पेरिजे, ते वाचोनी आन न निपजे, का पाहिजे तेची देखीजे दर्पणाधारे. शेतात जे पेरावं तेच उगवतं, किंवा जे पाहावं तेच आरशात दिसतं. ना तरी कडे या तळवटी, जैसा आपुलाची बोलू किरीटी, पडी साधू होऊनी उठी निमित्त योगे. किंवा डोंगर कपारीच्या तळाशी जे बोलावं त्याचा तसाच प्रतिध्वनी उमटतो. तैसा समजता या भजना, मी साक्षीभूतू पै अर्जुना, तेथ प्रतिफळे भावना आपुलाली. त्याचप्रमाणे अर्जुना, जरी या सर्व देवदेवता भजनाला मीच मूलाधारभूत आहे, तरी उपासकाच्या इच्छेप्रमाणेच त्या भजनाला फळ येते. एक 2 मिनिटात मी याचं काही थोडंसं स्पष्टीकरण आहे, फार जास्त नाहीये, म्हणजे आपला पूर्ण होऊन जाईल श्लोक. आता जे पहिलं म्हटलं की आपण माणसं देवतांचं यजन करतात आणि त्यांना कर्मापासून जन्मलेलं फळ मिळतं, या 2 गोष्टींची सांगड कशी घालायची, काय संबंध आहे त्याच्यामध्ये. मी जे म्हणतो ना माधवानंद म्हणले की त्यांना तसं वाटतं, त्याचं स्पष्टीकरण ज्ञानेश्वरीमध्ये स्पष्टपणे दिलेलं आहे की वेगवेगळ्या देवतांची उपासना करून त्यांच्याकडे काहीतरी मागणाऱ्यांना जे अपेक्षित असतं ते ते ज्या काही प्रमाणात मिळतं ते त्या देवतांकडून मिळाल्यासारखं त्या भक्तांना वाटतं, पण ते खरं तर त्यांच्याच पूर्वकर्माचं फळ असतं. आपण मागच्याही श्लोकामध्ये हे थोडंसं बघितलंय. अर्थार्थी लोकांच्यासाठी परमात्मा हा ऐहिक ह्याचा कर्माचा तराजू लावतो असं आपण म्हटलं होतं की तुमचं जे कर्म असेल त्याचं ते फळ असेल, त्यानुरूप ते तुमची इच्छा त्या त्या प्रमाणात पुरवली जाते. त्यामुळे मनुष्य लोकी तुमचं कर्म हेच देवघेवीचं माध्यम आहे. उद्देश कोणताही असू देत, तर तुम्ही त्याला कर्म प्रोव्हाइड केलं तर त्याच्यापासून फळ मिळतं, असा मुद्दा ज्ञानेश्वर मांडतात. आणि त्याच्याकरता तो स्पष्ट करण्याकरता जसं कर्म तसं फळ हा मुद्दा आहे. असं मध्येच तुम्ही देवतांची अर्चना केल्यामुळे देवतांच्या थ्रू तुम्हाला फळ मिळालं असं वाटतं, पण ते परमात्म्यानी देवतांच्या थ्रू तुमच्यापर्यंत तुमच्या कर्मावर अवलंबून पोचवलेलं आहे. हा मुद्दा पुन्हा एकदा 7व्या अध्यायात येणार आहे बरं का, की मनुष्य हा ज्या त्या क्षुद्र देवतांच्या ह्याच्यामध्ये अडकतो, पण त्या देवतांच्या माध्यमातून त्यांच्या इच्छा पुरवणं हे काम खरं म्हणजे मीच करत असतो, म्हणजे परमात्माच त्यांच्या थ्रू करत असतो. ते फक्त डिपार्टमेंट हेड्स अपॉइंटेड असतात. खरं त्यांना ऑर्डर सोडणे की हे 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 फळ ह्याला याला पोचवा हे परमात्माच करत असतो. हा मुद्दा पुन्हा एकदा 7व्या अध्यायात येणार. आणि आता महाराजांनी ते 3 दृष्टांत दिले ते स्पष्ट आहेत की जमिनीत जे बी पेरलं जाईल तेच तुम्हाला पीक म्हणून उगवून येईल. आरशापुढे जी गोष्ट धराल त्याचाच प्रतिबिंब, आणि मोठ्या कड्यावर तुम्ही एका पॉइंटलाच जाऊन येतं तुम्हाला ते करावं लागतं, आणि जे तुम्ही ओरडाल तेच येईल. तुम्ही एक ओरडाल आणि दुसरंच काहीतरी येईल असं होणार नसते. जे तुम्ही बोलाल तोच शब्द तुम्हाला पडसाद म्हणून ऐकू येणार. अशा 3 याच्यातून त्यांनी ही गोष्ट प्रूव्ह केली. तर स्वामी अखंडानंद या संदर्भामध्ये एक अशी गंमतशीर गोष्ट सांगायची. एक महात्मा होता, त्यांना जर असं ज्ञान भक्ती कर्म ह्याच्यातले काही जर शंका विचारल्या तर ते व्यवस्थित अगदी इलॅबोरेट उत्तर द्यायचे. पण काही सांसारिक त्यांना कोणी विचारलं तर ते म्हणायचे की मॅनेजर से पूछो और उसी से ले लो. तर मग त्यांना एकदा कोणीतरी विचारलं की आपका मॅनेजर कहाँ है, कौन है? तर ते म्हणत की हमारा मॅनेजर वही है जिसे आप परमेश्वर बुलाते हैं. म्हणून ह्या ज्या देवता ज्या काही आहेत त्या मॅनेजरच्या स्वरूपामध्ये आपण त्यांना कल्पना करायची. म्हणून ऐहिक गोष्टीचं फळ हे देवतांच्या उपासनेने मिळाल्यासारखं जरी वाटलं तरी ते कर्मानुरूपच मिळतं. एकतर त्या फळाच्या दिशेने जो प्रयत्न केला जातो तो, आणि दैव आपण बघितलं होतं अधिष्ठानम तथा करता या श्लोकामध्ये, दैवम चैवात्र पंचमम. प्रयत्न आणि दैव ह्या दोघांच्या प्रभावामुळे जे काही फळ मिळायचं ते काय, कधी मिळणार, काय मिळणार, किती मिळणार हे ठरलेलं असतं. आता जो ऐहिक गोष्टी सोडून ईश्वराची उपासना केवळ ईश्वराच्या प्राप्तीसाठी करत असतो, त्याच्या बाबतीत मग तो जसा माझ्याकडे येतो तसा मी त्याला पावतो ह्याचा अर्थ कसा घ्यायचा, मग तो कशावर अवलंबून असतो तर ईश्वर प्राप्तीची तळमळ किती उत्कट आहे, त्याचा भाव किती खरा आहे, आणि त्याची साधना किती अखंड आणि अविरत आहे
त्याच्यावर त्याला तसं फळ मिळतं हे अवलंबून आहे. आणि म्हणून इथे जी शेवटची ओवी आहे, तैसा समजता या भजना मी साक्षीभूतू पै अर्जुना एथ प्रतिफळे भावना आपुल्याली. ईश्वर साक्षीभूत आहे, पण तो अंतःसाक्षी आहे. त्यामुळे तो त्या प्रत्येक भक्ताच्या भावनेचा खरेपणा जाणतो. तुम्ही त्याला फसवू शकत नाही. 4 तास डोळे मिटून बसलात, पण 5च मिनिटं तुमचं लक्ष असेल तर 5 मिनिटाचंच फळ तुम्हाला मिळणार. 4 तास बसल्याचं मिळणार नाही. भले तुमचा देह बसू दे, पण हाताने तुमचं लक्ष पूर्ण चित्त एकाग्र होऊन तुम्हाला किती वेळ लागला, तुम्ही 5च मिनिटं बसला तर 5च मिनिटाचं फळ तुम्हाला मिळणार. कारण आत तुमच्या काय चाललंय हा तो अंतस्थ अंतर्यामी परमेश्वर त्याला साक्षी आहे, असा या श्लोकाचा अर्थ. एकदा परत श्लोक म्हणू आणि मग आपण प्रार्थना म्हणून थांबू. काङ्क्षन्तः कर्मणां सिद्ध्यै यजन्त इह देवताः क्षिप्रं हि मानुषे लोके सिद्धिर्भवति कर्मजा. पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरिः ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम.